लाडक्या बहिणीसाठी आली सर्वात मोठी खुशखबर. नमस्कार लाडक्या बहिणीनो, आज दिनांक 10 जून 2026 आज बुधवार आहे आणि मे अधिक जून या 2 महिन्याचे निधी जो आहे तो लाडकी बहिणीच्या पैसे वाटप संदर्भात अतिशय मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. चला तर जाणून घेऊया नेमकं कोणते आज महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत. तुमच्या जिल्ह्यामध्ये आज पैसे भेटणार का, उद्या कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे भेटणार, परवा दिवशी कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे भेटणार, अशा पद्धतीच्या संपूर्ण डिटेल अपडेट आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ लक्षपूर्वक बघा. चॅनलवर नवीन आलेले असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून अशा पद्धतीचे नवनवीन अपडेट यूट्यूबवर तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला भेटतील. चला तर आता व्हिडिओला सुरुवात करूया. आज लाडकी बहिणीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांची मोठी बैठक जी ती पार पडलेली आहे आणि या बैठकीच्या अंतर्गत 3 नवीन याद्या जाहीर झालेल्या आहेत. पहिली यादी, दुसरी यादी आणि तिसरी यादी. तर या 3 यादीपैकी जर तिन्ही यादी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाच्या ठरणार आहेत, कारण की पहिली यादी असणार आहे नवीन अर्जदार यादी, पात्रता लाभार्थी यादी आणि ज्या लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये पैसे पडणार नाहीत किंवा कोणत्या लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये पैसे वाटप करायचे तर त्याच्या संदर्भाच्या या 2 ते 3 याद्या जाहीर झालेल्या आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे पैसे वाटप करण्यासंदर्भात तात्काळ निर्णय जे आहे ते या ठिकाणी घेण्यात आलेले आहेत. चला तर जाणून घेऊया नेमकं निर्णय कोणते घेतलेले आहेत आणि लाडक्या बहिणींना याचा फायदा जो आहे तो कशा पद्धतीने होणार आहे. तर बघा, सर्वात पहिली अपडेट क्रमांक 1 आहे लाडक्या बहिणीसाठी सर्वात मोठी अपडेट आलेली आहे वितरणाची. मे महिना अधिक जून महिना 2 महिन्याचा निधी आता तुमच्या बँक खात्यामध्ये एकूण 3,000 रुपये जो आहे तो जमा करण्यात येणार आहे. हो मित्रांनो, 1,000 नाही, 1,500 नाही, थेट 3,000 रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये पाठविले जाणार आहेत. आणि याच्यामध्ये असणार आहे मे अधिक जून महिना दोन्ही महिन्याचा एकत्रित लाभाचं जो आहे तो वितरण केला जाणार आहे. चला तर जाणून घेऊया आपण नवीन पुढील अपडेट. तर बघा, जून आणि मे महिन्याचे पैसे तर तुम्हाला भेटणार आहेच, परंतु ज्या लाडक्या बहिणींना मागील पैसे हप्ते थकले होते, त्याच्या अगोदरही काही महिन्यामध्ये पैसे आले नव्हते किंवा रेग्युलरमध्ये देखील पैसे येत नव्हते, तर अशा सर्व लाडक्या बहिणींना पुन्हा एकदा वितरणाची सुरुवात जी आहे या ठिकाणी करण्यात आलेली आहे. चला तर जाणून घेऊया मग वितरणाचं वेळापत्रक. आता वितरणाचं वेळापत्रक कशा पद्धतीने आहे, लाडकी बहीण योजना पैसे कधी येणार, लाडकी बहीण योजना पैसे कधी भेटणार, हे प्रश्न तुम्हाला 100% पडलेले असतीलच, परंतु आज त्या प्रश्नाचं प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे. कारण की 3 दिवस 36 जिल्हे अशा पद्धतीने पैसे वितरण करण्याचा उपक्रम जो आहे तो राबविला जाणार आहे. पहिला दिवस, दुसरा दिवस आणि तिसरा दिवस हे 3ही दिवस अतिशय महत्त्वाचे नक्कीच ठरणार आहे. चला तर आता जाणून घेऊया पहिल्या दिवशी कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे, दुसऱ्या दिवशी कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे आणि तिसऱ्या दिवशी मे अधिक जून या महिन्याचे पैसे कोणत्या जिल्ह्यामध्ये भेटणार त्याच्याविषयी संपूर्ण डिटेल अपडेट. तर बघू शकता की जे 3 दिवसाचं वेळापत्रक जाहीर केलेलं आहे ते वरूनच जाहीर झालेलं आहे आणि या ठिकाणावरून 3 दिवसात 36 जिल्ह्यामध्ये पैसे वाटप करण्याचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. आता पैसे किती भेटणार एकूण, तर 2 महिन्याचा निधी 3,000 रुपये तो तुम्हाला भेटणार आहेत, परंतु या पैशासोबत काही अतिरिक्त गिफ्टसुद्धा तुम्हाला या ठिकाणी वितरित केले जाणार आहे. त्याच्याविषयी देखील आपण व्हिडिओच्या पुढे माहिती बघणारच आहोत. त्याच्या अगोदर काही महत्त्वपूर्ण गोष्टी, तर ते म्हणजे आजपासून पैसे वाटपाची सुरुवात जी आहे ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे. कारण की भरपूर दिवसापासून जे पैसे पडत नव्हते तर तो निर्णय जो आहे तो शासनाने घेण्यात आलेला आहे आणि मे जून या 2 महिन्याचे पैसे एकत्रित तुमच्या बँक खात्यामध्ये पाठविले जाणार आहेत. आता पैसे वितरणाची प्रक्रिया जी आहे ती कुठपर्यंत आलेली आहे किंवा कशा पद्धतीने तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जे आहे ते पाठविले जाणार आहेत त्याच्याविषयी आपण शॉर्टमध्ये माहिती बघूया आणि त्याच्यानंतर लगेच जिल्ह्यांची यादी देखील आपण बघणार आहोतच. तर बघा, पैसे जे वाटप होणार आहे ते सर्वात प्रथम म्हणजे डीबीटीचं बटन जे आहे ते मुख्यमंत्री दाबणार आहेत. डीबीटीचं बटन दाबल्याच्या नंतर जे की आज ते दुपारच्या डीबीटीचं बटन त्यांनी दाबलं असेलही आणि त्याच्यानंतर प्रक्रिया जी आहे ती लगेच सुरुवात होणार आहे. लाभार्थी यादीची पडताळणी करून बँक खात्यामध्ये पैसे वितरणाची प्रक्रिया जी आहे ती सुरू केली जाईल. त्याच्यानंतर पैसे तुमच्या बँकेत पाठवले जाणार आहेत आणि त्याच्यानंतर तुमच्या खात्यामध्ये ते जमा होणार आहेत. खात्यामध्ये पैसे जमा झाले की लगेच आता त्या ठिकाणी पैशांचं वितरण जे आहे ते अतिशय वेगवान पद्धतीने जे ते सुरुवात होत असते. तर बघा, आता सोबतच दुसरी देखील एक अपडेट आलेली आहे जिल्ह्यांची. जर बघूया आपण त्याच्या अगोदर एक छोटीशी अपडेट. तर महत्त्वाचं म्हणजे प्रतिमाह 1,500 रुपये आतापर्यंत लाडक्या बहिणींना भेटत होते, हे सर्वांना तर माहिती आहेच, परंतु या 1,500च्या ऐवजी 2,021 100 रुपये म्हणजे 2100 रुपये जे आहे ते आता लवकरच वितरण होण्याची सुरुवात देखील होऊ शकते. याच्या मागचं कारण म्हणजे काय, तर बघू शकता महागाई अतिशय वाढत आहे आणि सरकारचंही त्या गोष्टी लक्षात आलेल्या आहेत. सोबतच लाभार्थ्यांची संख्येत देखील घट झालेली आहे, त्यामुळे फंड तर तेवढा येणार आहे. मग काय करायचं, तर लाडक्या बहिणीचे 1,500 ऐवजी 2100 रुपये वाढण्याचा निर्णय जो आहे तो लवकरच होऊ शकतो. तर बघा, आता
जेवढ्या लाडक्या बहिणी अपात्र झाल्या होत्या KYCच्या कारणास्तव, तर अशा लाडक्या बहिणीसाठी देखील अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे. त्या लाडक्या बहिणी पुन्हा एकदा पात्र केल्या जाणार आहेत. हो मित्रांनो, ज्या लाडक्या बहिणी अपात्र झाल्या, योजनेतून बाहेर झाल्या, गहाळ झाल्या, तर अशा सर्व प्रत्येक बहिणीचं लाडक्या बहिणींना पुन्हा एकदा पैशांचं वितरण जे आहे ते या ठिकाणी करण्याची सुरुवात जी आहे ती होणार आहे. जूनमध्ये 3,000 रुपये त्यांना देखील आता या ठिकाणी भेटून जाणार आहेत. आता महत्त्वाचं बघूया, आता 18 जिल्ह्यांची यादी जी नवीन आलेली आहे, तर ती यादी आपण बघूया. आज ज्या जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण होणार आहे त्याच्या संदर्भात ही यादी मित्रांनो आपल्याकडे आलेली आहे. ही यादी आपण तुम्हाला लगेच सांगणार आहोत, कुठल्याही पद्धतीचा उशीर न करता. तर बघा, ज्या महिला राहिल्या आहेत, म्हणजे ज्यांना मागील एप्रिल असेल, मे असेल, जून असेल, एकही महिन्याचे पैसे ज्यांना आलेले नाही, तर अशा लाडक्या बहिणीसाठी अतिशय मोठी गुड न्यूज या ठिकाणी आलेली आहे. तर या ठिकाणी आता जिल्ह्यांच्या यादीनुसार पैशांचं वितरण जे आहे ते केलं जाणार आहे आणि थेट तुमच्या खात्यामध्ये पैसे पाठवले जाणार आहेत. बघा, आता हे मुख्यमंत्र्यांनी जी यादी जाहीर केली 18 जिल्ह्यांची, तर ती यादी आपण तुम्हाला सांगूया. तर या यादीमध्ये मित्रांनो समावेश असणार आहे, जे अकोला साईडच्या बहिणी असतील, तर बघा, अकोला, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, वर्धा, वाशिम, नंदुरबार, जळगाव, धुळे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव आणि बीड. तर या 18 जिल्ह्यांमध्ये मित्रांनो लाडकी बहिणींचे पैसे जे ते आत्ता या ठिकाणी वितरण होण्याची लवकरच सुरुवात जी आहे ती होणार आहे. म्हणजे आज त्या जिल्ह्यामध्ये पैसे भेटणार आहेत. आता उद्या कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे भेटतील तर त्याचीही यादी आपल्याकडे आलेली आहे. उद्या वितरण होणार आहे 17 जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा. म्हणजे काय, या जिल्ह्यामध्ये काही नावं डबल तुम्हाला दिसतील, परंतु याचा विषय काय आहे, तर या जिल्ह्यामध्ये एकाच दिवशीच संपूर्ण जिल्ह्यामध्ये पैसे वाटप करणं शक्य नसते. त्यामुळे काही 50% जे महिलांना अगोदर देतात, 50% महिलांना नंतर देतात. तर त्यामुळे बघा, पुढील दुसऱ्या दिवशी जिल्हे असणार मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, नाशिक, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, लातूर, हिंगोली आणि धाराशिव. तर या ठिकाणी या जिल्ह्यांचं नाव समावेश जे आहे तो दुसऱ्या दिवशीच्या यादीमध्ये आहे. त्याच्यानंतर तिसऱ्या दिवशी तुम्हाला तिसरी यादी तर अतिशय महत्त्वाची आहे, ती यादी आपण व्हिडिओच्या शेवटी देऊया. तिच्या अगोदर बघा, लाडक्या बहिणीसाठी नवीन काही भेटवस्तू ज्या आहेत त्या मोफत भेटणार आहेत. तर मोफत कशा पद्धतीने भेटणार आहेत, तर बघा, सर्वात प्रथम पहिलं गिफ्ट आहे गॅसची टाकी, जी की अन्नपूर्णा योजनेच्या अंतर्गत तुम्हाला अर्ज करायचा आहे. अन्नपूर्णा योजनेच्या अंतर्गत जर अर्ज केला तुम्ही, तर या ठिकाणी तुम्हाला गॅसची टाकी जी आहे ती मोफत वितरित होऊन जाईल. त्याच्यानंतर दुसरा अर्ज करायचा आहे तुम्हाला बांधकाम कामगार योजनेसंदर्भात. तर या बांधकाम कामगार योजनेसंदर्भात जर अर्ज केला तुम्ही, तर तुम्हाला 30 प्रकारची नवीन भांडी सेट जो आहे तो मोफत भेटून जाणार. उत्तम जो टिकाऊ भांडी संच जो असणार तो या ठिकाणी असणार आहे. याच्यानंतर पर्यावरणाला पूरक अशी सौर ऊर्जेची शेगडी जी आहे ती लवकर तुम्हाला सुद्धा भेटणार का, तर हो मित्रांनो भेटू शकते, परंतु त्याच्याविषयी अजून ऑफिशियल GR कुठलाही आलेला नाही. ज्या दिवशी GR येईल आणि योजना चालू होईल त्या ठिकाणी आपण त्या दिवशी तुम्हाला ती माहिती आपण देणार आहोत आणि तेव्हापासून तुम्हाला ही सौर ऊर्जा चालणारी शेगडी देखील त्यांना तुम्हाला या ठिकाणी भेटून जाईल. तर बघा, आता आज पैसे वाटप होणार आहेत ते 3,000 रुपये, सोबतच तुम्हाला हप्त्याची वाढ देखील आता या ठिकाणी झालेली दिसून आढळून येऊ शकते. तर बघा, आता मित्रांनो महत्त्वाचं म्हणजे अगोदर कोणत्या बँकेमध्ये बँकेचे लाडकी बहिणीचे पैसे 2 टप्प्यात वितरित होणार आहेत, पहिला टप्पा आणि दुसरा टप्पा. तर बघू शकता, पहिल्या टप्प्यामध्ये कोणत्या शासकीय बँकेमध्ये पैसे वितरित होणार आहेत, तर बघा, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ बडोदा, कॅनरा बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, इंडियन ओव्हरसीज बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक. तर या बँकेच्या ठिकाणी मित्रांनो सर्वात अगोदर पैसे जे पहिल्या टप्प्यामध्ये या बँकेमध्ये पैसे समावेश होणार आहेत. यामध्ये दुसरी एक देखील बँक 8वी बँक आहे मित्रांनो, ती म्हणजे कोणती, तर आपली SBI स्टेट बँक ऑफ इंडिया आणि IPPB इंडिया पोस्ट पेमेंट बँक. तर या बँकेमध्ये देखील या ठिकाणी पैशांचं वितरण जे आहे या ठिकाणी करण्यात येणार आहे. आता बघूया आपण दुसऱ्या टप्प्यामध्ये कोणत्या बँकेमध्ये वितरित होणार आहे, तर दुसऱ्या टप्प्यामध्ये होणार आहे खाजगी जेवढ्या बँका असतील त्या जर तुमचं बँक अकाउंट असेल तर त्या ठिकाणी या ठिकाणी पैशांचं वितरण जे आहे ते करण्यात येणार आहे. HDFC बँक आहे, त्यामध्ये ICICI बँक आहे, ॲक्सिस बँक आहे, कोटक महिंद्रा बँक आहे, येस बँक आहे, इंडियन ओव्हरसीज बँक आहे, IDBI बँक आहे, बँक ऑफ बडोदा आहे, फेडरल बँक आहे, साऊथ इंडियन बँक देखील यामध्ये समावेश असणार आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो बँकांची सुद्धा यादी आपल्याकडे आलेली आहे. तर या ठिकाणी या बँकेमध्ये या पद्धतीने पैशांचं वितरण जे आहे ते आता होऊ शकतं. महत्त्वाचं म्हणजे जो मुख्यमंत्र्यांनी तुम्हाला वचन दिलेलं आहे प्रतिमहा 1,500 रुपये, आता त्यात कुठलाही बदल न करता, कुठली बही न वगळता योजना अशीच चालू राहणार आहे. दर महिन्यात फक्त 1,500 रुपये तर येत होते, पण त्यामध्ये वाढ देखील होण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. आता बघूया आपण सर्वात महत्त्वपूर्ण म्हणजे आजपासून जे पैसे वितरित होणार आहे त्याच्या 3 याद्या तुम्हाला आपण देण्याचं सांगितलं होतं. पहिली यादी आणि दुसरी यादी जर व्हिडिओच्या मध्ये आपण तुम्हाला दिलेलीच आहे. तिसरी यादी देखील आपण तुम्हाला लगेच देऊन टाकूया. त्याच्या अगोदर काही महत्त्वाची गोष्टी, पैसे येण्याची उशीर कशामुळे होत आहे किंवा पैसे का लाडकी बहिणीच्या खात्यावर जमा होत नाहीत, त्याचे एक छोटे छोटे कारणं आहे ते जाणून घ्या, तर जेणेकरून तुम्हाला पुढील हप्ता भेटण्यासाठी नक्कीच मदत होईल. तर बघा,
सर्वात प्रथम म्हणजे लाभार्थी पडताळणी जी आहे ती सुरू झालेली आहे. या कारणास्तव देखील आता पैसे जे आहेत ते जमा होत नाहीत. त्याच्यानंतर बँक खाता व आधार कार्ड लिंकिंग समस्या देखील आहे. भरपूर जणांचा विषय राहिलेला आहे तो. त्याच्यानंतर मोठ्या प्रमाणात लाभार्थी संख्या असल्यामुळे देखील पैसे ते ट्रान्सफर होत नाहीत आणि महत्त्वाचं म्हणजे काही तांत्रिक अडचणी नक्कीच येत असतात. कुठलेही सॉफ्टवेअर असू द्यात, तांत्रिक अडचणी ज्या त्या येऊ शकतात. त्या कारणास्तव देखील एक आहे. त्याच्यानंतर नवीन याद्या मंजुरी प्राप्त झाली नाहीत, अशामुळे देखील भरपूर पैसे जे ते ट्रान्सफर होण्यात उशीर होत असतो. त्याच्यानंतर असणार आहे, तुम्ही काय करायचं, थोडा धीर धरा, बँक आधार कार्ड लिंक आहे ती चेक करा, अर्जाची स्थिती तपासा, मोबाईल नंबर सक्रिय ठेवा, मोबाईल नंबर बंद पडू देऊ नका. आणि महत्त्वाचं म्हणजे जी तुम्हाला गॅसची टाकी असेल किंवा इतर गोष्टी असतील तर त्या ठिकाणी ते देखील तुम्हाला भेटून जाणार आहे, तो सुद्धा मोफत. त्यासाठी लवकरात लवकर अर्ज करून घेऊ शकता तुम्ही. त्याच्यानंतर पुढील 15 जिल्ह्यांचे बघू आपण. या ठिकाणी देखील तुम्ही यादीसमोर बघू शकता 14 ते 15 जिल्ह्यामध्ये देखील समावेश आहेत. तर अशा पद्धतीने मित्रांनो लाभाचं वितरण जे आहे ते या ठिकाणी करण्यात येणार आहे.